हेलो फ्रेंड्स, हाय, गुड आफ्टरनून। बहुत दिनों के बाद आप सबसे मिल रही हूँ। हे बघा लोकांनो, सगळ्यांनी मित्रमैत्रिणींनो समजून घ्या, कुठलीही गोष्ट अति करणं बरोबर नसते आणि तीच गोष्ट आज माझ्या परिवारासोबत झालेली आहे। तर मला असं वाटते की तुम्ही सगळ्यांनी पण ते कमी करावं किंवा थांबवण्याचा प्रयत्न करावा। हेल्दी ऑप्शन्स देण्यासाठी मी इथे बसलीच आहे। प्लस तुम्हाला खूप सारे रील्स, खूप सारे ट्रोल्स, आता तुम्हाला माहिती यूट्यूब चॅनल्स पण हेल्दी ऑप्शन्सवरतीच मिळत आहेत। सो जर तुम्ही ड्रिंक करत असाल तर ड्रिंक किती घ्यायला हवी आहे, का याच्यात कुठली ड्रिंक चांगली आहे बॉडीसाठी, आणि आठवड्यातनं किती वेळा घ्यावी किंवा महिन्यातनं किती वेळा घ्यावी, तुमच्या कॉम्बिनेशननुसार कसं असलं पाहिजे त्याची जाण घेऊन एक्सरसाइज सुरू करून स्वतःचं मेंटल स्ट्रेस लेवल कमी कसं ठेवता येईल। तणावामुळे खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो, आणि त्याच्यामध्येच आपण आपला जवळचा माणूस देखील गमावतो। तर माझी इच्छा आहे की तुम्ही बोला, तणावमुक्त राहा। आणि हे बघा, बोलून भांडणं होतात म्हणून न बोलणं हे योग्य नाही। स्वतःशी बोला, देवाशी बोला, तुम्हाला वाटतं तर डायरी लिहून काढा, पण लिहून काढा, म्हणजे तुम्ही तुमचा तणाव स्वतःहूनच कमी करू शकाल आणि त्याचा परिणाम एक वेगळ्या दृष्टीने होणार नाही। आज मी तुम्हाला खरं सांगते, मी स्वतः जेव्हा या अनुभवातून जाते आहे तर मला जाणवतं आहे की खूप सारे, म्हणजे मी ज्या दिवशी माझ्या भावाला पोस्टमॉर्टमला घेऊन गेले ना, त्या दिवशीचीच गोष्ट मी सांगते, 50 तरी यंग मुलं होती की जे 20 ते 30च्या मधली होती, ज्यांना सडन हार्ट अटॅकमुळे पोस्टमॉर्टमसाठी आणलं गेलं होतं। तर प्लीज स्वतःला जपा, स्मोकिंगची सवय सोडा, कमी करा, आठवड्यातनं एकदा, हळूहळू कमी करत। निकोटेक्स पण आहे जे तुम्ही वापरू शकता। मदत घ्या, मैत्री वाढवा, तुम्ही मित्रांसोबत मोकळ्यापणाने बोला, फिरायला जा, स्वतःचं मन देवामध्ये, नेचरमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये जास्त रमवा, जास्त चांगलं राहील। तर मी माझ्या तऱ्हेने एवढंच सांगू इच्छित आहे की तुम्ही सर्वांनी मिळून ह्याच्यावरती काम करावं, आणि उद्यापासून मी माझे परत रील्स चालू करते। थँक्यू।